नसरापूर प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित झालेले आहेत। आरोपीविरोधात पुरावे असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय। नसरापूर प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची घडामोड, आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात आरोप निश्चिती झाली आहे। आरोपी विरोधातले पुरावे असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण या सगळ्या संदर्भात समोर येत आहे। अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। अजिंक्य, कोर्टाने नेमकं काय म्हटलंय? अगदी बरोबर आहे। भीमराव कांबळे जो आरोपी आहे, आरोपीच्या विरोधात कोर्टात आरोप निश्चित झालेले आहेत। खरं तर नसरापूर अत्याचार प्रकरणाची सुनावणी आजपासून डे टू डे इन कॅमेरा होणार असं आहे। ही घटना घडल्यानंतर पोलिसांकडून 15 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टात हे सगळं प्रकरण चालवलं जाणार होतं। या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि आज आरोप निश्चित झालेले आहेत। आजपासून या सगळ्या प्रकरणाची इन कॅमेरा डे टू डे सुनावणी होणार आहे। खरं तर मोठी अपडेट म्हणावी लागेल की जे कोर्टामध्ये पुरावे सादर केले गेलेले आहेत त्यावर कोर्टाने आता निरीक्षण सादर केलेलं आहे आणि भीमराव कांबळेवर आरोप निश्चिती झालेली आहे। आता या सगळ्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात डे टू डे होणार असल्यामुळे त्या चिमुकलीला लवकरात लवकर न्याय भेटावा यासाठी सगळ्या यंत्रणा जी आहेत ते आता सध्या काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।